मुलांना मी डाऊट्स पाहिले, त्याच्यामध्ये एकानं विचारलेलं होतं चौघडी म्हणजे काय? तर चौघडी म्हणजे 4 घड्या असलेलं धोतर. म्हणजे धोतर लांब असतं, मोठं असतं, त्याच्या 4 घड्या करायच्या आणि ते गळ्याभोवती गुंडाळायचं. कारण त्यांच्याकडे काही मफलर नव्हतं. मफलर तुम्हाला माहिती असेल ना, आता वापरतात, स्कार्फ सारखं गळ्यात अडकवतात गरमी वाटावी म्हणून थंडीच्या दिवसामध्ये. तर तसं काही त्यांच्याकडे त्यावेळेस नव्हतं. मग आता तुम्ही वारकरी वगैरे लोक जाताना पाहत असाल, पाहते टोपी घालतात डोक्यावरती आणि मानेभोवती जे आहे, गळ्याभोवती जे आहे ते म्हणजे आता छोटंच असतं, जरा छोटा साईजचा असतो. त्या काळामध्ये जरा मोठ्या साईजचा होता. त्याच्या 4 घड्या करायच्या आणि ते गळ्याभोवती गुंडाळायचं, जेणेकरून गरमी वाटेल. तर त्याला म्हणायचं चौघडी. चौघडी म्हणजे 4 घडी, 4 घड्या. आणि चौघडी हा एक वचन शब्द आहे, त्याचा अनेक वचन शब्द चौघड्या. त्याच्यानंतर मुलांनी विचारलेलं होतं कोणतं पान क्रमांक वाचायचं. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं असेल, आता पुन्हा सांगते की मी जो काही पाठ शिकवणार असेल तो पाठ तुम्ही आधी वाचलेला असला पाहिजे. एकदम पूर्ण जरी तुम्हाला वाचता नाही आला तरी अर्धा अर्धा वाचून ठेवत चला. आणि जेव्हा मी शिकवून पूर्ण करते तेव्हा जेवढा भाग मी शिकवलेला आहे तेवढं तुम्ही पुन्हा वाचत चला. मग प्रत्येक वेळेस पान क्रमांक सांगण्याची गरज नाही. ते तुम्हाला समजायला हवं की मिसनं शिकवण्याच्या आधी आपण अर्धा पाठ वाचून ठेवायचा, मिसनं शिकवलं की ते पुन्हा वाचायचं, मग परत पुढचा भाग वाचून ठेवायचा आणि मिसनं जेवढा भाग शिकवलाय तेवढा वाचून काढायचा. म्हणजे मग त्या वेळेस तुमचा अभ्यास पूर्ण होऊन जाईल. आता इथे पहा, पाठ तुम्ही पूर्ण वाचायचा आहे, त्याच्यानंतर हे शब्दार्थ. आता मी इथे सगळं लेखन काय आहे ते देते आहे. पण हे मंगळवारी, आता हा एक व्हिडिओ टाकला की पुढचा व्हिडिओ आपण मंगळवारीच टाकतो की नाही, त्याच्यासाठी म्हणून मी या पाठाचं सगळं पूर्ण तुम्हाला आता देते आहे. तर लगेच घाबरून जाऊ नका की बापरे हे एवढं लिहायचं आहे का म्हणून. तर तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडं 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 असं करून दिवसभरात किंवा 2-4 दिवसांमध्ये जेव्हा हवं तेव्हा लिहून काढा. दमलत की थांबा, तुमच्या सोयीप्रमाणे ते लिहून काढा. पण जुलै एंड पर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे, जुलै एंड पर्यंत म्हणजे 15 जूनला शाळा सुरू झाली त्याच्यापासून ते आतापर्यंत जुलै एंड पर्यंत निबंधाची 100 पानी वही तुम्ही केलेली असेल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला निबंधाचे विषय लिहायला दिलेले होते, ते लिहून झालेले असले पाहिजेत. कहाणी लेखन दिलेलं होतं ते तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा. आणि पहिली जी प्रार्थना आहे आपली, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ती प्रार्थना पाठ असली पाहिजे आणि तालासुरामध्ये, आणि जगदीश खेबुडकर यांची माहिती असली पाहिजे सर्वसाधारण. त्याच्यानंतर हा जो पाठ आहे याच्यामध्ये मी आता तुम्हाला जे देतेय ते सगळं अभ्यासून ठेवा. शब्दार्थ, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, वाक्प्रचार, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह, छोटी छोटी उत्तरं सगळी. मोठी उत्तर आपण नंतर पाहूयात. आता इथे काय काय हे कशात लिहायचंय आणि वर्गपाठाच्या वहीमध्ये, क्लासवर्क मध्ये लिहायचंय. काय काय लिहायचंय ते तुम्हाला सांगून ठेवते. प्रार्थना तर तुम्ही सुरुवातीला पाहून लिहिली असेल, मग पाठ करून न पाहता पण लिहिलेली असेल, शब्दार्थ लिहिलेले असतील त्याचे. तितकंच आहे प्रार्थनेचं. प्रार्थना पाठ असली पाहिजे आणि ती न पाहता लिहिता आली पाहिजे. त्याच्यानंतर शब्दार्थ माहिती असले पाहिजेत. एवढंच प्रार्थनेचं आहे. आणि पाठाचं मात्र जे जे लेखन करायचं आहे ते सगळं मी आता इथे तुम्हाला देते आहे. ते पहा, शब्दार्थ आहेत, मीनिंग्स आहेत, त्याच्यानंतर टिपा आहेत, त्याच्यानंतर वाक्प्रचार व अर्थ दिलेले आहेत. वाक्प्रचार लिहायचा आहे, त्याचा अर्थ लिहायचा आहे आणि खाली त्याचं वाक्य तयार करायचं आहे. वाक्यामध्ये तो वाक्प्रचार वापरायचा आहे. म्हणजे निश्चय करणे, मनाशी पक्के ठरविणे, हे तुम्ही लिहाल. आणि खाली वाक्य करत असताना त्याच्यामध्ये कोणतं वापरणार आहात, जो प्रश्नात दिलेला आहे, वाक्प्रचार दिलेला आहे, निश्चय करणे, हे तुम्ही वापरणार आहात. त्याचा अर्थ वापरायचा नाही वाक्यामध्ये. ठीक आहे. आता इथे असे दिलेले आहेत, एका शेजारी एक, तुम्ही मात्र एका खाली एक लिहून काढायचे आहेत. पुढे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. इथे समानार्थी शब्द मध्ये प्रश्न आधी वरती दिलेले आहेत, खाली त्याची उत्तरं दिलेली आहेत. तर इथे काही प्रश्न आलेले, त्याच्या पुढच्या स्लाइड मध्ये आहे पहा, 3च तिथे शब्द दिलेले आहेत. तिथून पुढचे जे 4 पासून 14 पर्यंत आहे ते शब्द इथं आहेत आणि त्याची उत्तरं खाली दिलेली आहेत. ठीक आहे.
तर तुम्ही बरोबर तो प्रश्न पहा आणि त्याचं उत्तर पहा. तुम्ही असं लिहायचं नाहीये, प्रश्न वरती खाली उत्तर असं लिहायचं नाहीये. त्या शब्दासमोर त्याचं उत्तर लिहा. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द मुलांनो आपल्याला स्वाध्यायामध्येच पाहायचे आहेत पुस्तकात, त्याच्यामुळे ते आपण नंतर पाहूयात. इथं मात्र मी तुम्हाला आता दिलेलं आहे लिंग बदला. म्हणजे तुम्ही समानार्थी लिहिणार आहात, त्याच्यानंतर मग तुम्ही स्वाध्याय सोडवणार आहात ना. हे सगळं शब्द लिहून झाल्यावर तुम्ही स्वाध्याय सोडवा, त्याच्यामध्ये विरुद्धार्थी येतीलच. आता पहा, शब्दांचे लिंग बदला. इथे पण वरती प्रश्न आहेत, खाली त्याचे उत्तर आहेत. पण तुम्ही लिहिताना कसं लिहायचंय? लिंग बदला. आई वडील, भाऊ बहीण, दादा ताई, शिंपी शिंपीण, धाकटा धाकटी, अशा प्रकारे लिहायचंय. पुढे खालील शब्दांचे वचन बदला. आता इथे पहा, तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? चौघडी चौघड्या, गाबडी गाबड्या, कपडा कपडे, सदरा सदरे, डोळा डोळे, नाला नाले, कोरडा कोरडे, खिसा खिसे. अशा प्रकारे समोरासमोर ते शब्द लिहा. वरती प्रश्न खाली उत्तर, याच्यात जसं दिलंय तसं लिहू नका. पण याच्यात देताना कसं दिलेलं आहे? वरती प्रश्न खाली उत्तर दिलेली आहेत. तर तुम्ही बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या समोर लिहा. ठीक आहे. आता ते सगळे शब्द लिहून झाले. शब्दार्थ, वाक्प्रचार, टिपा, समानार्थी, लिंग, वचन, ते झालं की मग स्वाध्यायामधलं आपल्याला काय काय लिहायचं आहे ते पहा. स्वाध्याय प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. मुलांनो, आता तुम्ही इयत्ता 7वी मध्ये आलेले आहात, तर 1-2 वाक्यातली उत्तरं तुम्हाला स्वतः शोधून तयार करून ती लिहिता आली पाहिजेत. याची चर्चा आपण वर्गात घेत असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती उत्तरं लिहायला लावत असतो. पण आता आपण वर्गात नाही आहोत, तर तुम्ही काय करा, सुरुवातीला तुमचा एक प्रयत्न म्हणून तुम्ही याची उत्तरं लिहा आणि मग नाहीच जमलं तर मला सांगा. मग आपण पुन्हा एकदा ती उत्तरं तुम्ही जी लिहिलेली आहे ती क्रॉस चेक करू. म्हणजे मी इथं उत्तरं सांगेन, तुम्ही तपासून पहा की तुम्ही बरोबर लिहिलेली आहेत की नाही ते. आता काय काय इथं 1-2 वाक्यात प्रश्न आहेत ते सगळे पहा. अ आ इ ई उ मध्ये आहेत. नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? श्यामने कोणता निश्चय केला होता? लहान भावाला आईने कसे समजावले? श्यामचे वडील वरचे वर दापोलीला कशासाठी जात? श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? प्रश्न लिहायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. तर हा तुमचा स्वतःचा प्रयत्न आधी मला दिसला पाहिजे. तुम्ही 7वी मध्ये आलेला आहात. 1-2 वाक्यातली उत्तरं मात्र तुम्हाला स्वतःला तयार करता आली पाहिजेत, ती लिहिता आली पाहिजेत. तर ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी, तर कोणत्या गोष्टी होत्या हे सुद्धा तुम्ही इथे हे पुस्तकात पेन्सिलनं लिहिलं तरी चालेल. श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, हे जो दुसरा प्रश्न आहे. पहिला जो प्रश्न आहे 1-2 वाक्यात उत्तरे लिहा, ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. हा जो दुसरा आहे हा इथेच पुस्तकात तुम्ही पेन्सिलनं लिहिलं तरी चालेल. पुढे आता हा जो तिसरा प्रश्न आहे, का ते लिहा, ही मात्र मोठी उत्तरं आहेत, त्याच्यामुळे ही काही तुम्ही आता लिहू नका. नंतर मग मी याच्याविषयी लिहून देईन. आता पुढे पहा, चर्चा करा, सांगा. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो, या मागील श्यामची कल्पना काय असावी? याबाबत मित्रांशी चर्चा करा. तर आता तुम्ही आजूबाजूचे जे मित्र असतील त्यांच्याशी चर्चा करा, किंवा घरात बहीण भावंड असतील तर त्यांच्याशी चर्चा करा. चर्चा म्हणजे डिस्कशन. तेही नसतील तर मग आई बाबा असतील तर त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, डिस्कशन करा. आणि पंख असते तर एकदम उडून गेलो असतो, यामागील श्यामची काय कल्पना आहे, काय विचार करतोय तो हे म्हणण्यामागे, तर ते तुम्ही एक 5-6 ओळींमध्ये लिहून काढा. हे तुम्ही लिहायचं आहे मुलांनो. आता कसं आहे, स्वमत जे आहे, जे मुलांच्या स्वतःच्या मताला महत्व आहे, त्यांच्या भावनेला महत्व आहे, त्यांच्या विचारांना महत्व आहे, असे जे स्वमतावरचे प्रश्न असतील, चर्चा करा, सांगा किंवा चर्चा करून लिहा, तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतील ते तुम्ही स्वतः करायचे आहेत, ते लिहून दिले जाणार नाहीत.
त्याच्यानंतर पुढे पहा. आता हे काय आहे, चर्चा करा आणि सांगाय. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. यामागे श्यामची कल्पना काय असावी याबाबत मित्राशी चर्चा करा म्हटलेले, लिहा म्हटलेलं नाहीये. तर हे नाही लिहिलं तरी चालेल, पण तुम्ही चर्चा करून ठेवा, कोणा ना कोणाशी तरी डिस्कशन करा याच्याविषयी. घरामध्ये लिहायची काही गरज नाही. पुढे पहा. खेळूया शब्दांशी. याच्यामध्ये काय आहे, खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा. या बाजूला एक शब्द दिलेले आहेत आणि या चौकटीमध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर ते जे शब्द आहेत, या दोन्ही शब्दांचा काय संबंध आहे, ते विरुद्धार्थी आहेत. मग तुम्ही हे ओळीनं वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. कसे आहेत ते? सुगंध, दुर्गंध, स्मृती, विस्मृती, जुना, नवीन, थंड, गरम, लक्ष, दुर्लक्ष, थोरला, धाकटा, सापडणे, हरवणे. हे विरुद्धार्थी शब्द मात्र वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्याच्यानंतर पहा काय दिलेले, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. आता इथं त्यांनी काय दिलेले, काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांमध्ये, शब्दांचा जो गट आहे त्याच्यामध्ये एखादा शब्द बसत नाहीये. मग तो तुम्ही ओळखायचा आहे आधी, कोणता शब्द बसत नाही, आणि मग सांगायचं की तो का तिथे बसत नाहीये. उदाहरणार्थ पहा, इथे काय दिलंय, समीरा, विनीता, त्यांनी, निखिल. आता समीरा, विनीता, निखिल ही काय आहेत, विशेष नामे आहेत. तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी 4 जाती तुम्ही शिकलेले आहात. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे तुम्ही आधी शिकलेले आहात. त्याच्यासाठी हा रिव्हिजन म्हणून एक पार्ट दिलेला आहे. पहा, समीरा, विनीता, निखिल ही काय आहे, विशेष नामे आहेत. आणि त्यांनी हे काय आहे, सर्वनाम आहे. मग यातला गटात न बसणारा शब्द कोणता आहे, त्यांनी. का, तर तो सर्वनाम आहे. आता याचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार आहात, तर इथं गटात जो बसणारा, इथं त्यांनी जो गट दिलेला आहे ते लिहायचं आधी. समीरा, विनीता, त्यांनी, निखिल हे लिहायचं. मग खाली उत्तराची खूण करून लिहायचं त्यांनी, डॅश करून पुढे लिहायचं सर्वनाम. पुढे मी, सातपुते, त्याने, तिला. आता काय आहे याच्यामध्ये, मी, त्याने, तिला ही सगळी काय आहेत, सर्वनाम आहेत. पण सातपुते हे काय आहे, नाम आहे. मग याचं उत्तर तुम्ही काय लिहाल, सातपुते डॅश नाम. पुढे पहा, हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हिमालय हे विशेष नाम आहे आणि सुंदर, प्रसन्न, भव्य ही काय आहेत, भाववाचक नामे आहेत. नामांचे 3 प्रकार आहेत की नाही, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर त्यातलं सुंदर, प्रसन्न, भव्य हे काय आहे, भाववाचक नाम आहे आणि हिमालय हे काय आहे, विशेष नाम आहे. मग याचं उत्तर तुम्ही कसं लिहाल, हिमालय डॅश विशेष नाम. आता पुढे पहा, लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे. याच्यामध्ये लिहिणे, गाणे, वाचणे ही सगळी काय आहेत, क्रियापद आहेत. आम्ही हा एक मात्र त्याच्यात वेगळा शब्द आहे. का, तर तो सर्वनाम आहे. मग याचं उत्तर काय येईल, आम्ही डॅश सर्वनाम. आलं लक्षात? अशा प्रकारे हा सुद्धा आ प्रश्न जो आहे तो तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे. आता पहा, लिहिते होऊया. तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी किंवा बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता, कोणकोणत्या प्रसंगी घेता. आता याचं मात्र तुम्ही उत्तर लिहायचं आहे. तुम्ही तुमचा धाकटा भाऊ म्हणजे लहान भावासाठी किंवा लहान बहिणीसाठी, लहान भाऊ असेल तर त्याच्यासाठी किंवा लहान बहीण असेल तर तिच्यासाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता, म्हणजे काय काय गिफ्ट घेता तुम्ही त्यांना, आणि ते कोणकोणत्या प्रसंगी घेता, म्हणजे काय असेल, बर्थडे आहे म्हणून घेता किंवा आणखी काही प्रसंग येतात म्हणून घेता. तर हे तुम्ही किती 4 ते 5 ओळींमध्ये लिहून काढा. ठीक आहे. मग हे इथपर्यंत तुम्ही सगळं करून ठेवा. तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी किंवा बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता आणि कोणकोणत्या प्रसंगी घेता. हे स्वमतावर आधारित आहे. हे तुमचं मत आहे, तुमचे विचार आहे, तुमच्या कल्पना आहेत. हे तुम्हीच उत्तर लिहायचंय, मी लिहून देणार नाही. तर याचं उत्तर एक 4 ते 6 ओळींमध्ये तुम्ही याचं उत्तर लिहून काढा.
तर एवढं सगळं वर्गपाठाच्या वहीमध्ये क्लासवर्क मध्ये पूर्ण करायचं आहे. पण अजून बरेच दिवस आहेत, लगेच आजच सगळं पूर्ण करा असं मी सांगितलेलं नाही. तर जुलै मंथ एंड पर्यंत एवढा अभ्यास तुम्ही सगळा पूर्ण करून ठेवा. ठीक आहे, धन्यवाद. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली मुलांनो, की आता मी तर काही तपासू शकणार नाहीये. आपण वर्गात येत नाहीये, शाळेत येत नाहीये. ज्या काही गोष्टी तुम्हाला मी अभ्यासासाठी देतीये, ते सगळ्या वेळच्या वेळी तुम्ही पूर्ण करताय की नाही? तर त्याच्यासाठी आपण काय करूयात, मी जे सांगितलेलं आहे, की हा अभ्यास एवढ्या दिवसांपर्यंत पूर्ण करून ठेवा, तो अभ्यास तेवढ्या दिवसांपर्यंत पूर्ण करून ठेवा. तर तुम्ही काय करा, प्रत्येक लेसन झालं लिहून तुमचं संपलं, की तिथे खाली काय करा, पेरेंट्स साइन, टीचर्स साइन असं लिहा. हां, आणि जोपर्यंत आपण शाळेत येत नाहीये तोपर्यंत तुम्ही तिथं पेरेंट्सची साईन घेऊन ठेवा. म्हणजे अभ्यास तुम्ही तेवढा पूर्ण करताय हे समजेल. किंवा मग लेसन संपला, निबंध लिहून झाले, की मग खाली काय करा, पेरेंट्स साईन, टीचर्स साईन असं लिहून ठेवा. सध्या पेरेंट्सची म्हणजे पालकांची सही घेऊन ठेवा अभ्यास झाला की, आणि मग आपण जेव्हा भेटू तेव्हा मी सह्या करीन त्याच्यावरती. ठीक आहे? ओके.